रमजानच्या महिन्यामध्ये काही मुस्लिम समाजावर सासवड घाटामध्ये हल्ला झाला होता। त्या दरम्यान आज गोपीचंद पडळकर यांनी हनुमान चालीसा करण्यासाठी खडी मशीन कोंडवा रोड या ठिकाणी येणार आहेत। त्या दरम्यान आपल्या सोबत संघटना आहे, आपल्या सोबत ॲडव्होकेट तौसिफ शेख आहेत, ते देखील आलेले आहेत। भाऊ, काय प्रकाराने काय सांगाल? हे बघा, आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या संस्कृत पुणे शहरामध्ये 13 मार्च 2026 रोजी जेवण करताना, म्हणजे या कुठल्या धर्माच्या कुठल्या त्यांच्या संस्कृतीमध्ये बसतंय की एखाद्या माणसाला जेवण करताना ते मारहाण करतात। 10 ते 15 जणांना मारहाण करण्यासाठी 100-200 लोक येतात। तर त्यांना आमचं या माध्यमाद्वारे स्पष्ट म्हणणं आहे की BJP RSSच्या पुढाऱ्यांनी या गोरगरीब लोकांना भडकावून त्यांना चेतावणी देऊन या आमच्या काही अल्पसंख्याक समाजावर काही जो बॅड हल्ला झाला होता त्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। कारण आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत, लोकशाही आहे, त्या विरोधामध्ये आम्ही कुठला आंदोलन मोर्चा केला नाही। आम्ही जाऊन रितसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। आज आपण जर बघत असाल याच विरोधात गोपीचंद पडळकर असतील, ते आता आमदार आहेत, सत्ताधारीचे आमदार आहेत। ते म्हणतात देवाभाऊ वगैरे काय काय नाव देतात, त्यांच्याकडे गृह खातं आहे, मग त्यांना का गुन्हा दाखल करता आला नाही? किंवा समजा त्यांना काय कोर्टावर किंवा न्यायालयावर किंवा संविधानावर भरोसा नाहीये का? समजा त्यांचं म्हणणं आहे की चुकीचं होतंय तर त्यांनी न्यायालयात जायला पाहिजे। परंतु आज या ठिकाणी आपण बघत असाल फक्त जातीवाद करायचं आणि या माध्यमाद्वारे कुठला तरी काहीतरी आक्रोश मोर्चा करायचा आणि गोरगरीब सामान्य नागरिकांना त्रास द्यायचा, वेठीस धरायचं आणि त्याच्या बदल्यामध्ये पूर्ण हा जर आपण रस्ता बघत असाल खडी मशीनचा, तर पोलीस प्रशासनाला याद्वारे आमची विनंती होती, आम्ही काल रितसर अर्ज वगैरे दिला होता की तुम्ही असल्या या बुरट्यांना भीक सुद्धा घालायला लोकांना होत आहे, म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहोत। नक्कीच ताई, काय सांगाल तुम्ही? मुस्लिम समाज देखील मोठ्या संख्येने तो उपस्थित आहे, समोरून हिंदुत्ववादी संघटना, हिंदुत्ववादी कार्यकर्ते देखील येत आहे, काय सांगाल तुम्ही? ह्या जे चाललेलं आहे 2 जातीचं राजकारण, ह्या जातीच्या राजकारणाला आम्ही लोक खूप कंटाळलेलो आहे। आता आम्ही देखील जर त्यांनी म्हणलेले आहेत की आम्ही खडी मशीन चौकामध्ये येतोय, त्यांचे हनुमान चालीसा, जसं तुमच्या माध्यमातून मला आता माहित पडलं की हनुमान चालीसा आम्ही इथे येऊन काय वाचणार का काय करणार आहे त्याचं आम्हाला काही माहिती नाही, परंतु त्या लोकांनी जे आव्हान केलेलं आहे आम्हाला की आम्ही कोंडवामध्ये घुसणार म्हणून, तर आम्ही त्यांची वाट अडवण्यासाठी खडी मशीन ह्या चौकामध्ये थांबलो की तुम्ही कोंडव्यामध्ये येऊन दाखवा। कारण की जातीपातीचं राजकारण हे BJP सरकार आणि RSS हे दोन्ही मिळून करत आहेत आणि गृह खातं, जसे भाऊ म्हणलेलेच आहेत, गृह खातं हे देवा भाऊंच्या हातात आहे। त्यांनी ह्या देशाचं संरक्षण करणं हे RSS आणि BJPचं काम होतं, परंतु असंविधानिक पद्धतीने ते लोक चाललेले आहेत आणि 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। अच्छा, नक्कीच तुम्ही पाहिलं तर मोठ्या संख्येने तर ट्रॅफिक देखील जाम झालेलं आहे, पोलीस देखील मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित आहे। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता पोलीस देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे, कडेकोट बंदोबस्त आहे। समोरून आपण पाहिलं तर हिंदुत्ववादी कार्यकर्ते समोरून येत आहे सासवडच्या घाटातून, आणि इकडे पाहिलं तर ही संघटना इथं त्यांना अडवण्यास उभी राहत आहे। शिवाजी महाराजांचा